चला गाडी स्टार्ट केली. आता आपण खाली उतरत आहे मंदिरापासून. तर आहे देव ही बघा, हिला आहे ना खूप गरमी होते गाडीमध्ये. बोल बरं देव. बोल बोल. तिला बघा कुठं बसली, कुठं ती सीट तर तिची वेगळी आहे. स्पेशल सीट बनवली आहे तिच्यासाठी होंडाईने. राईट लेफ्ट. आता लेफ्टला हा रोड बाहेर पडतोय आपण. दर्शन झाले, दर्शन देऊन बाहेर पडतो. तर आता इथून लेफ्ट साईडला चला. हा सरळ रोड जातो बैतूलला. समोर जाऊन घाट लागतो जर बैतूल जायचं असेल तर. आपण बैतूल नाही चाललोय, एक तलाव आहे पुढे, ते तलावाकडे चालतोय आपण. चांदूर बाजार, कारंजा. अच्छा इकडे जस्ट ओके. कच्चा रोड आहे जाण्यासाठी, पण ठीक आहे. सकाळच्या वेळेस मग 8 वाजता एक बुधवारी येतो, रविवारी 2 दिवस होतो. बुधवार आणि रविवारचं असतं मग. कच्चा आहे, पण मोठी गाडी जाऊ शकते, काही इश्यू नाही.
मस्त कसं जागा आहे मंदिर आहे. त्याच्या खाली मित्रांनो आलो आपण आपल्या लोकेशनला जिथे यायचं होतं. इथे एक मंदिर आहे छोटंसं, दर्शन वगैरे करून जेवू. आम्ही इथं पप्पाच्याकडे ना इथं होतं जेवण मावशीचं. इथे जेवता येते, इथे जेवता येते. पप्पा मंदिर बंद आहे ना, मग बसायचं कुठं? बाबा इथे मस्त बाहेर बोलला पहिले चालू होतं तेव्हा त्या दिवशी मंदिर. चला किती मस्त वाटतं. इथे चला ना जाऊ ना. तिकडे घ्या ना. बघा डॉगी जेवला का रे? हा? दुसरा पण आला नाही जेऊ देणार. नाही तर जाताना एखादा शेतला गेल ना, झाडाखाली बसून जाऊ. हा बघा तलाव, हे तलाव आहे काशी तलाव. काशी तलाव. हा, याच्यातून भांडे निघत होते. अच्छा, हे काशी तलाव आहे. इथे निघत होते. आता लोकांनी हे करून टाकलं. काय करत होते? मोठे मोठे गंज मोठे मोठे गंज, म्हणजे कशाचे? काशाचे, काशाचे. पितळचे, काशाचे भांडे निघत होते. ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. मग आपण जे 100 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे तर 100 लोकांचे भांडे, चमचा, कढई, गंज सगळे तांब्याचे. मग काम झाल्यानंतर काशाचे परत टाकून द्यायचे. परत टाकून द्यायचे त्याच्यात. लोकांनी काय केलं? कालांतरानंतर चोरलं म्हणून ते चोरलं नाही, घेऊन वापस गेले. नाही परत केले, परत नाही केलं. त्याचं सत चाललं गेलं. म्हणून त्याला सत नाही राहिलं काही, परत नाही दिले. तुम्ही काही पण घ्या पण ते वापस द्यायला लागत. कोणता तलाव? काशी तलाव. काशी तलाव. असे हा, तरंगून काशी तलाव आहे. तरंगून वर येत होते भांडे. या वाढण्या लागत होते त्यांना, तलावामध्ये म्हणाला आपल्याला म्हणजे जरी ते भंडारा करायचा सांगा लागत असेल ना की 100 लोकांचा स्वयंपाक आहे. गंज द्या, स्वयंपाक आहे, ताटं द्या, प्लेट द्या, असं म्हणलं. हात गंज जोडून द्या, ताट मागितलं द्या, कढई तर द्या, तिथून आपल्याला भांडे चमचे येत द्या. होते. तर ते पूर्ण येत होतं. कढई, गंज, चमचे असे ते तलाव आपल्याला देत होतं. ते पाणी कुठल्या पण पहाडातलं काही असेल. कालांतराने हे प्रथा हे बंद झालं. पण हे असंच आहे पाणी. सत नाही फुलं राहिलं नाही असं पाणी. म्हणतात, कारण की काम झाल्यावर लोकांनी त्या तलावाला हे परत नाही केलं म्हणून. हम्म. चला दर्शन करू. चला चला काढा डब्बे. या इथे. इथे हा, आले ना काका ते? आले ना ते? डॉगी जेवू नाही देणार. अंदर करा बसून म्हणते ना. या. जायचं आहे बाथरूमला? आतमध्ये बसून. सामान काढून नंतर घेऊन जाऊ ना. आतमध्ये जेवायचं आहे का? हा, आतमध्ये मंदिरात. त्याच्या खाली बसू मग, झाडाखाली. झाला खायचं. पाहू ना, अंदर पण येईल. परत नाही आणावं लागेल ना मग नाही, ते. काही गरज नाही. तिकडून आहेत त्या झाडाखाली. हे घेऊ का? हो, ते घेऊन जा. बस.
झाडाखाली बसलो असतो मस्त इथूनच खाली. इकडे जाता येते का झाडाखाली? नाही नाही जात नाही म्हणतो. ते शेतातलं आहे ते. इथं रिंगण होते. म्हणजे या जंगलात या जागेवर रिंगण. ते बैल बैल शर्यत. नाही बैल नाही शर्यत. बैल नाही घोडा रिंगण. अच्छा. घोड्याचं रिंगण गोल फिरते तो घोडा. गाडी लॉक करून बघेल. हनुमान चालीसा बजरंग. दर्शन घ्या मित्रांनो. करायची ते गाडी लॉक करायची. चाबी लॉक. काढलं सगळं. आणला ना काय. अरे इथं मस्त फॅन मध्ये बाहेर बस. हां बाहेर बस. संत गुरुंद्रोपा शंकरजी. चला दर्शन घेऊ. तुम्ही घेतलं मित्रांनो दर्शन.